पटकन कळलंच नाही. 15-17 मिनिटं बोललो, असं वाटलं 5 मिनिटच बोललो. एनिवे, तर असा माझ्या आई वडिलांनी हे शोरूम घेताना त्यांना दोघांच्या दोघांनी फुल पैसे केल्यामुळे मदत झाली आणि व्हिडिओ चालू करतोय आणि आम्हाला हे शोरूम घेता आलं. आता सध्या आमच्याकडे आमच्या आई वडिलांच्या 4 प्रॉपर्टीज आहेत. म्हणजे आमचं शोरूम सोडता आमच्याकडे 4 प्रॉपर्टीज आहेत की ज्या आता तरी लोन फ्री पूर्ण झालेल्या आहेत. त्याच्यावर काही लोन नाहीये आणि त्या म्हणजे टेन्शन फ्री आहेत की आपल्याला त्याचं काही रेंट भरायचं नाहीये, आपल्याला त्याच्यातनं कोणी हाकलणार नाहीये किंवा आपल्याला अन्न वस्त्र निवाऱ्यापैकी एक गरज आपली पूर्ण झालेली आहे. आणि माझ्या दृष्टीने तरी माझे आई वडील अतिशय सक्सेसफुल राहिले या सगळ्या गोष्टी करून की त्यांनी दुसऱ्या इन्स्ट्रुमेंटला टच केलं नाही. आणि माझ्या मते ठाण्यामध्ये पहिल्या 5 फॅमिलीज मध्ये त्यांचं नाव घेता येईल आपल्याला की मोस्ट सक्सेसफुल फॅमिलीज म्हणून. आणि आम्ही 3 भाऊ आहोत. त्या तिघांना त्यांनी वेल एस्टॅब्लिश करून दिलं की प्रत्येकाच्या नावाने त्यांनी एक घर दिलं आणि प्रत्येकाला जे त्यांना सोन्याचा पार्ट द्यायचा होता तो दिला आणि सगळं एव्हरीथिंग इज गोइंग व्हेरी वेल. म्हणजे मला तेच कळत नव्हतं. आणि अजून एक सोन्याला काय म्हटलं गेले, सोन्याला तारण म्हटलं गेले बघा, सोने तारण कर्ज. म्हणजे सोन्याची जी वर्थ आहे ती सगळ्या जगाला माहितीये की आपण सोनं कोणाकडे ठेवलं की त्याच्यावर आपल्याला लोन मिळणार आणि ते सोनं इज रिअल. सोनं हे खरं आहे. सोनं दिल्यानंतर आपल्याला त्याच्यावर लोन मिळतं आणि सोन्याचे असे इतर उपयोग पण आहेत. प्रॉपर्टीवर पण आपल्याला लोन मिळतं आणि बाकी इन्स्ट्रुमेंट्स मध्ये पण लोन मिळत असेल, पण सोन्याची जी त्याची वर्थ आहे ती काहीची खूपच वेगळी आहे असं मी समजतो. काही तुम्हाला कस्टमरची उदाहरण देतो. आता बिझनेस चालू झाल्यापासून लोकांनी 1-1 ग्रॅम सोनं, अर्धा ग्रॅम सोनं, 1 ग्रॅम सोनं मागचे 20 वर्ष सॅच्युरेट केलं आणि आता त्या लोकांनी त्यांचे ते जे जमवलेले सोन्याचे डबे आहेत ते त्यांनी उघडल्यानंतर त्याच्यातनं 150 ग्रॅम, 200 ग्रॅम, 250 ग्रॅम सोनं त्या डब्यातनं निघालं. त्यांनाच ते माहिती नव्हतं, त्यांनीच कधी मोजलं नव्हतं, ते फक्त घेत गेलेले. त्याच्यात त्यांच्या मुलांची लग्न झाली, त्यांच्या मुलांची शिक्षण झाली, त्यांना कुठे ऍडमिशन हव्या होत्या त्या झाल्या. असे इतर अनेक माझ्याकडे किस्से आहेत की आईनी पण माझ्या खूप अनुभवलेले आहेत की लोकांना कशी सोन्यामुळे मदत झाली आणि तो एका रात्रीत आपल्याला त्याच्यातनं पैसे मिळू शकतात. तुम्ही मला आत्ता सांगितलं माझ्याकडे 10 ग्रॅम सोनं आहे, मला पैसे पाहिजेत, मी तुम्हाला संध्याकाळी पैसे देऊ शकतो. नो क्वेश्चन्स आस्क्ड, नो कंडिशन्स आस्क्ड, नो डिस्क्लेमर्स. डिस्क्लेमर्स काही लागत नाहीत की तुम्हाला असंच करायला पाहिजे, तुम्हाला असंच करायला पाहिजे, हे सगळं लागत नाही सोन्याला. सांगण्याचा मुद्दा एवढाच. आणि आता सध्या जगाला सोन्याची खूपच वर्थ कळायला लागले असं मी म्हणेन की ऍडवायझर्स आता जरा सोन्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला लागले की आता तुमचा जो 5% किंवा 10% पार्ट होता सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करायचा तो तुम्ही वाढवावा असं सगळ्या जगाचं मत आहे की तो तुम्ही 20%, 15 ते 20% किंवा 25% करावा. तेवढा केला तरी पुरेसा आहे की तेवढा तरी करावा. माझ्या आई वडिलांनी 100% केला आणि ते त्याच्यात अजिबात फसले नाहीत किंवा त्यांचं 1 रुपयाचं काडी मात्र सुद्धा नुकसान झालं नाही, हे मी अगदी छातीठोकपणे सांगू शकतो. तर त्यांच्या दृष्टीने एवढंच सांगू शकतो मी. तर आता एक सोन्याचा ना तुम्हाला काल आता शेवटला येतोय, अगदी 2-4 मिनिटात ते संपवतो. नंतर काही प्रश्न असतील तर आपण घेऊया, ज्याची मी उत्तरं देऊ शकीन असा मी प्रयत्न करेन. सोन्याचं कालचक्र म्हणून एक छोटीशी अशी कविता आहे, ती किती छान आहे बघा. सगळ्यांना ऐकू येत आहे ना? वैभव ऐकू येते ना? येस येस. हा येते. सोन्याचं कालचक्र म्हणून एक छोटीशी कविता आहे बघा. सोन्यामुळे शरीराची सुंदरता, सोन्यामुळे शरीराची सुंदरता, तसेच सोन्यामुळे मनाची शांती, सोन्यामुळे समाजामध्ये प्रतिष्ठा, सोन्यामुळे भविष्याची सुरक्षा, सोन्यामुळे मुलीचं लग्न, सोन्यामुळे सुनेचा शृंगार, सोन्यामुळे साधारण व्याजापेक्षा जास्ती फायदा.
म्हणून सोने हीच खरी पुंजी आहे, सोने हीच खरी मालमत्ता आहे. आणि काय माझ्या आई वडिलांनी एक सल्ला दिला की तू या सगळ्या प्रलोभनाच्या मागे जाऊ नकोस, तू मुंगी होऊन साखर खा. मुंगी जशी छोटे छोटे साखरेचे दाणे जमवते आणि साखर खाते आणि मोठ्या मोठ्या प्रलोभनांना बळी पडत नाही, तसा काय माझ्या आई वडिलांनी सल्ला दिला, तोच मी सध्या तरी आता फॉलो करतोय. मी पण कुठच्या इन्स्ट्रुमेंट्स मध्ये, इतर इन्स्ट्रुमेंट्स मध्ये माझे पैसे मी घातलेले नाहीयेत. तर माझ्याकडनं एवढंच. आणि हा मी आज एक टी शर्ट घातलाय, तुम्ही बघू शकता की त्याच्यावर पण तेच लिहिलंय बघा. त्याचा रंग पण सोन्यासारखा पिवळा आहे, म्हणून मी तो घातलाय. आणि त्याच्यावर लिहिलंय काय बघा, क्रिएट, प्रिझर्व अँड डिस्ट्रॉय. मला दिसू शकतं का? हा, क्रिएट, प्रिझर्व अँड डिस्ट्रॉय. क्रिएट म्हणजे तुम्ही तुमच्याकडे जमा करा किंवा तुमच्याकडे जमवून ठेवा, कुठून तरी क्रिएट करा. नंतर ते प्रिझर्व करा. सोन्याला तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायला लागते. तुम्ही शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी सोन्याकडे बघत असाल तर सोनं इज नॉट अ गुड टूल. 100% नाही. मिनिमम 5 वर्षाचा तुम्हाला शांतपणे बसता आलं पाहिजे. 5 वर्षात तुम्हाला इतर जी इन्स्ट्रुमेंट्स येतात तेवढं तर नक्कीच, किंवा त्याहून थोडं जास्तीच तुम्हाला रिटर्न मिळेल त्याच्यात. आता आपण जसं पाहिलं, एक तुम्हाला मी चार्ट दाखवला नाही, एक शेवटचा चार्ट दाखवतो आणि माझं प्रेझेंटेशन संपवतो. या चार्ट मध्ये बघा, इथे शेवटी बघा, हे जे 70 लिहिलंय मी आणि 150 लिहिलंय ना, एक 70 खाली 70 आहे आणि वरती 150 टोकाला. तर त्याच्यामध्ये बघा, ते 70 येते 2011 सालचं 70,000 अंश. एक अंश सोन्याला 70,000चा भाव होता. एक अंश म्हणजे साधारण 31 ग्रॅम सोनं. 31 ग्रॅमला 70,000चा भाव 2011 साली होता. आणि 150चं जे मी इथे लिहिलंय, हे इथे वरती, ते 150 आहे अंशाला 2020 सालचा भाव, म्हणजे 50,000 रुपये 10 ग्रॅमला. तर 110% ग्रोथ आहे बघा. 50 ते 70,000, आपण 70,000 ते 150 म्हटलो ना, तर 110% ग्रोथ आहे. तुम्ही फक्त 2011 साली जर का जे काही सोनं घेतलं असतं, तर ते तुम्ही नुसतं जरी ठेवलं असतं तरी तुम्हाला त्याची आज व्हॅल्यू 110% वाढवून मिळाली असती. कदाचित त्याच्यावर तुम्हाला काही इंटरेस्ट मिळालं नसतं, पण तुमची टोटल वर्थ नक्की वाढली असती विदाउट फेल. इतर इंटरेस्ट आपल्याला मिळालं नसतं. तर मोस्टली मी सगळे पॉइंट्स कव्हर केलेत, त्यामुळे माझ्याकडनं एवढंच. अजून काही असेल तर आता तुम्ही प्रश्न असतील तर विचारू शकता. धन्यवाद. हॅलो, आवाज नाही येते. मला एक प्रश्न विचारायचा. हा, विचारा. हा, नमस्कार. मी सध्या तुकाराम गाथा वाचतो ना, त्याच्यात दिलंय की परिसाचा स्पर्श झाला की कुठली वस्तू सोनं होतं. तर ते परीस कुठे मिळतं? परीस कुठेच मिळत नाही. परीस मिळालं असतं तर सोन्याची एवढी व्हॅल्यू राहिली नसती, कारण का सगळ्यांनी सगळ्या गोष्टीला टच केलं असतं आणि त्याचं सोनं केलं असतं. त्या अभंगाचा अर्थ काय, परिसाचा स्पर्श झाला? आता तो मी तुम्हालाच ऍक्च्युअली विचारायला पाहिजे. तुम्हीच माझ्यावर एवढे श्रेष्ठ आणि विद्वान आहात आणि माझ्यावर वयाने एवढे मोठे आहात. तुम्हीच आम्हाला सांगा त्याचा अर्थ काय. मला माहित नाही म्हणून विचारलं. मला वाटलं कुठे बाजारात मिळतो की काय. नाही, परीस नाही मिळत. एक कसोटी म्हणून एक दगड मिळतो, काळ्या रंगाचा दगड असतो, त्याच्यावर आम्ही असं सोनं घासतो आणि सोनं चेक करतो. हा, तर तो एक काळ्या रंगाचा दगड मिळतो. अजून काही प्रश्न आहे का तुम्हाला? हो, आनंद मला एक आहे. हा, बोल. आनंद, भविष्यामध्ये आता अजून एक 4-5 वर्षामध्ये सोन्याचा 10 ग्रॅमचा रेट कितीपर्यंत जाऊ शकतो? येस, व्हेरी गुड क्वेश्चन. आता 2-1 वर्षापूर्वी जेव्हा मी माझ्या सीए बरोबर बसत होतो, काही आमच्या बिझनेसच्या, म्हणजे आपलं सीएचं जे फायनान्शियल रिटर्न फाईल करायचे असतात, तेव्हा आमचे सीए या सगळ्या गोष्टींचा भरपूर काय म्हणतो त्यांनी विचार केलेला आहे. ते सगळ्या गोष्टींमध्ये भरपूर काम करतात आणि त्यांचं मार्केट रिसर्च खूप छान आहे. त्यांचं नाव दिनेश केळकर म्हणून, दिनेश केळकर. ते तेव्हा भाव होता 28,000 रुपये. तर तेव्हाच ते मला सांगत होते, अरे बाबा तू आता काहीतरी अजून इन्व्हेस्ट कर किंवा अजून घेत राहा, 2 वर्षामध्ये सोन्याचा भाव 25-50,000 रुपये होईल, असं ते तेव्हापासून सांगत होते. आणि ते तसं बरोबर झालं. तर आता सध्या ओव्हरऑल अशी कंडिशन बघता मला वाटतंय की अजून 2-1 वर्षामध्ये सोन्याचा भाव 70,000 पर्यंत जाईल.
ऐकतोस ना मयूर? हो 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 2 ते 3 वर्षामध्ये सोन्याच्या भावाने 70,000 गाठायला पाहिजे. कारण का आता हे जी सगळी अनसर्टन्टी कंडिशन आहे, पूर्ण हा समाज व्यवस्था जी बिघडली आहे आणि सगळ्यांचं जे कठीण काळ आहे आता, याच्यामध्ये सगळं जगातनं सोन्याचं बाईंग होणार आहे. बरोबर आहे. सगळे देश सोन्यातच पैसे घालतायत. आता मध्येच आपण काहीतरी वाचलं की आपल्या आरबीआयनी पण आता काहीतरी 30 टन का 40 टन का काहीतरी सोनं एक्स्ट्रा घेतलं का 50 टन सोनं घेतलं. हो त्यामुळे माझं तर हेच म्हणणं आहे की मी जसं म्हटलं की माझ्या आई वडिलांनी फक्त सोन्यामध्ये इन्व्हेस्ट केलं आणि त्यांचं काही नुकसान झालं नाही. रादर त्यांचा आता एवढा बेनिफिट झाला, आपण म्हणता येईल की आता त्यांची वर काही करोड रुपयांनी वाढली असेल एका महिन्यामध्ये किंवा 2 महिन्यामध्ये. सोन्याचा भाव वाढला की तुमची वर्थ वाढते प्रचंड. हो त्यामुळे त्याचा विचार न करता सोनं फक्त घेत राहायचं. तुम्हाला मी असं नाही म्हणत तुमचा सगळा प्रॉफिट तुम्ही सोन्यात घाला, कारण तुम्हाला सगळे भरपूर अजून फायनान्शियल ऑप्शन्स आहेत. तुमच्या मुलांची शिक्षण, म्हणजे सगळ्यांच्या आपल्या मुलांची शिक्षण आहेत, सगळेच ऑप्शन आहेत. पण ऍटलीस्ट 20-25% तरी सोन्यामध्ये तुम्ही घालायला पाहिजे. तुम्हाला 10 रुपये मिळत असेल तर तुम्ही 2.5 रुपयाचं तरी सोनं घ्यायलाच पाहिजे. तेवढं तरी घ्या, नाहीतर व्हेरी गुड. तुम्ही पछतावाल नंतर. हा गोखले सर बोला. हॅलो आनंद, बोला बापरे साहेब. आताची जी सोन्याची वाढ आहे ती वाढ आहे का सूज आहे? कारण कुठेही इन्व्हेस्ट करायला स्कोप नसल्यामुळे लोक सोन्यात इन्व्हेस्ट करतात म्हणून त्याचा भाव वाढतोय. पण अजून पुढच्या 1.5 वर्षांनी नॉर्मल्सी आली तर लोक परत तिकडनं इंडस्ट्रीमध्ये, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकतील. तर त्यावेळेला म्हणजे ही माझा प्रश्न एवढाच आहे की ही वाढ आहे का सूज आहे? सूज असेल तर ती उतरेल, वाढ असेल तर ती वाढत राहील, सूज असेल तर ती उतरेल. बरोबर आहे. हा पण एक चांगला प्रश्न आहे. आता सगळ्याच इन्स्ट्रुमेंट्स मध्ये आपण पाहिलं तर कमी जास्ती प्रमाणात ग्रोथ आणि डेप्रिसिएशन होतच राहतं. पण आपण असं अनुभवलंय की सोन्यामध्ये जी वाढ झाली ती कायम वाढच झाली. सोनं खूप कमी वेळा सोनं खाली पडलं. मॅक्झिमम 20% सोनं पडलंय फक्त 2च वेळा. मी जो तो चार्ट तुम्हाला दाखवला, हा एक जो चार्ट दाखवला, हा 1925 सालपासूनचा चार्ट होता. 1925. तर 1925 ते 2020 मध्ये फक्त 2 वेळा सोनं 20% खाली पडलंय. एखाद 2 वर्षांसाठी 20%. म्हणजे जर का 50,000 भाव असेल तर 10,000 रुपये खाली पडले. त्यामुळे माझ्या मते तरी काही खूप घाबरायची अशी गरज नाहीये की आता सोन्याला आलेली थोडीशी सूज असू शकते, जसं तुम्ही म्हणताय तसं 50,000 भावाची. पण ती काय 45,000 किंवा 43,000च्या खाली तर 100% जाणार नाही. धन्यवाद. थोडीशी सूज असू शकते, पण 45-43 म्हणजे आता परत काय आपल्याला 35,000चं चित्र कधी दिसणार नाहीये किंवा 40,000चं चित्रही दिसणार नाहीये. जास्तीत जास्त दिसून 43 ते 45,000. ते पण काही वर्षांमध्ये जर का इतर ठिकाणी इन्व्हेस्टमेंट डायव्हर्ट झाल्या तर. सुमुख तुला मला एक विचारायचं असं की ते जे तुम्ही शोरूम मध्ये नेहमी लावता की 22 कॅरेट, 23 कॅरेट, 24 कॅरेट, तर हा काय प्रकार आहे आणि घ्यावं तर कुठलं घ्यावं, 22, 23 का 24? अजून काही असेल ते? आता याच्यामध्ये 22-23 कॅरेट हे सोन्याचे पर्सेंटेज वाईज असलेले, म्हणजे त्याचे काय स्लॅब झाल्या. स्लॅब्स म्हणजे त्याची प्युरिटी स्टँडर्ड झाली. 22 कॅरेट सोनं हे 92% सोनं झालं. 22 कॅरेट सोन्यामध्ये 92% सोन्याचा पोर्शन असतो, 8% हा इम्प्युरिटीजचा पोर्शन असतो. 23 कॅरेट हे 96% सोनं असतं. 4% त्याच्यात 3 ते 4% त्याच्यात मिरवणी म्हणतात किंवा त्याच्यात इतर भेसळ म्हणतात. त्याचप्रमाणे 24 कॅरेट हे सोनं सर्वसाधारणपणे घ्यावं की दॅट इज प्युअरेस्ट फॉर्म ऑफ गोल्ड, जे आपल्याला कॉइन स्वरूपात उपलब्ध होतं आणि ते सर्वसाधारण सगळ्यांकडे अवेलेबल असतं. 24 कॅरेट म्हणजे कॉइन स्वरूपातलं सोनं. तर 24 कॅरेट, 23 कॅरेट, 22 कॅरेट हे सध्याची स्टँडर्ड्स आहेत. त्याच्या पुढे 18 कॅरेट पण आहे, जे आपण डायमंड ज्वेलरीला वापरलं जातं. दॅट इज 75% गोल्ड अँड 25% इतर पर्से आहे. नंतर अजून एक 14 कॅरेट म्हणून पण आहे, दॅट इज 58% गोल्ड आणि 42% भेसळ. तर ही सगळी फक्त गोल्डची स्टँडर्ड्स आहेत, त्याच्याप्रमाणे त्याचे रेट होतात.
म्हणजे असं नाही की तुला 22 कॅरेट महाग मिळतं. 22 कॅरेटचा रेट पण 24 कॅरेट पेक्षा 2,500 रुपये कमीच असतो. त्यामुळे तुम्ही कुठच्याही प्रकारच्या सोन्यात घेतलं तर तुमचं नुकसान नाही. तसं तुमचं प्रॉडक्ट मध्ये SOS तुमचं काय असतं, SS असतं, मग तुझं दुसरं असतं. त्याच्यात जशी स्टँडर्ड्स आहेत की त्या प्राइसला ते मिळतं. म्हणजे त्याच्यात तुझं नुकसान नाही म्हणता येणार. तू 22 कॅरेटच्या सोन्याचा भाव भरतोस, तू जेव्हा मोडतोस तेव्हा तुला 22 कॅरेटच्या सोन्याच्या भावाने पैसे परत मिळतात. त्यामुळे तू कुठच्याही याच्यात घेतलंस तरी तुझं नुकसान नाही. सोनं घेणं महत्वाचं आहे. आनंद, मला एक विचारायचं आहे की सोनं तर आपण नॉर्मली सगळेच घेतो, म्हणजे पण त्याच्या पेक्षा महाग असे काही मेटल्स आहेत का जे आता म्हणजे इंटरनॅशनली हे चालतात, जसं प्लॅटिनम म्हणून मेटल आहे किंवा पॅलेडियम म्हणून मेटल आहे, तर ते किती वाढतंय, म्हणजे सोन्याच्याच ह्यानी वाढतंय का ते त्याची ग्रोथ कमी आहे? आता ही सगळी जी पॅलेडियम आणि पॅलेडियम सारखी जी मटेरियल आहेत ती इंडस्ट्रीमध्ये ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये किंवा या तुमच्या चिप्स काय म्हणतो कॉम्प्युटरच्या चिप्स आणि टीव्हीच्या ज्या तुमच्या हार्ड डिस्क बनवल्या जातात त्याच्यामध्ये काही काही प्रमाणात वापरलं जातं. तर त्याचा तेवढा अवेअरनेस पण कमी आहे आणि त्याची अवेलेबिलिटी पण तेवढी कमी आहे. तुम्ही मला सांगितलं की मला पॅलेडियम विकत घ्यायचंय, मला 100 ग्रॅम पॅलेडियम विकत घ्यायचंय, तर तो मला बायर शोधायला वेळ लागेल. तुम्हाला देणं शक्य आहे ते मटेरियल, पण तो बायर शोधणार, मग त्याच्याकडे ते अवेलेबल असणार. सोनंही अशी गोष्ट आहे की ती इझिली अवेलेबल आहे. त्याचे सोर्सेस इतके असल्यामुळे तुम्हाला त्या दिवशी सोनं मिळू शकतं, हवं तेवढं 1 किलो सोनं पण मिळू शकतं. त्यामुळे इतर सोर्सेस आहेत पण त्याचा अवेअरनेस नाही. आणि नंतर काय होतं, सोन्याला खूप फास्ट लिक्विडिटी आहे. पॅलेडियम सारखं जे मटेरियल आहे किंवा प्लॅटिनम तुझे शब्द काढला, त्या सगळ्या गोष्टींना लिक्विडिटी थोडी स्लो आहे. सारखं समोर बाहेर पाहिजे त्या गोष्टीला. कळलं का वैभव? हो हो. मी अजून एक एक विचारू का मी? हा बाहेर नंबर सर पाहिजे. बोला. हा, एक व्हाईट गोल्ड म्हणजे काय प्रकार आहे? कारण व्हाईट गोल्ड हे युरोपमध्ये जास्त फेमस आहे. त्यांना येलो गोल्ड वापरत नाहीत. तर त्याला कसं काय असतं ते? मी सेम आता एज जे गोल्ड. आपण प्राइस पण तशीच वाढते. आता जे आपण पर्सेंटेज वाईज म्हटलं ना, की समजा आपण 22 कॅरेट व्हाईट गोल्ड म्हटलं, तर 22 कॅरेट मध्ये 92% त्याच्यात पिवळं सोनंच असणार आहे. वरचं जे 7%, 8% जे आपण त्याच्यात वाढवणार आहोत, तो इम्पोर्टेड अलॉय येतो व्हाईट कलरचा. त्याच्यामध्ये हे पॅलेडियम किंवा रुथॅनियम किंवा असे कुठचे तरी इतर जी रेअर अर्थ एलिमेंट्स आहेत की ज्यांनी त्या सोन्याचा रंगच पांढरा होतो. सोनं तेच राहतं, 92% सोनं राहतं, फक्त त्याचा रंग पांढरा होतो. ते आपण कधी परत प्रोसेस करून सोनं पिवळं बनवू शकतो. तर व्हाईट गोल्ड इज जस्ट गोल्ड बट मेड व्हाईट. आता पिंक गोल्ड आलंय की त्याच्यात पिवळ्या रंगाचा अलॉय मिक्स केला जातो. कॉपर कलरचं गोल्ड बनवतात, लाल लाल रंगाचं गोल्ड बनवतात. तर हे सगळे फक्त कलर, गोल्डचा कलर चेंज करण्याचे प्रकार आहेत, बाकी काही नाही. 24 कॅरेट हे व्हाईट गोल्ड असणार नाही. फॅक्ट असं पण हरकत नाही. येस, एकदम बरोबर. इट इज फुल गोल्ड, 100% गोल्ड. चीप घ्यायची व्हर्च्युअल सोनं. बरं, आता नवीन इन्व्हेस्टमेंटचं ऑप्शन आलेत की आपण तर नेहमी चिप मध्ये घेतो किंवा बिस्किट घेतो सोन्याचं किंवा कॉइन घेतो, पण आता एक इन्व्हेस्टमेंट आली की व्हर्च्युअल गोल्ड पण मिळतं आपल्याला. म्हणजे आता गोल्डचे ETF असतात, बॉन्ड्स पण, तर ते घेणं बरं आहे का फिजिकल फॉर्म मध्ये गोल्ड घेणं बरं आहे? हा, ETFचा ऑप्शन पण चांगला आहे, नाही म्हणता येणार नाही. ज्यांना ते सोनं बघायची सवय आहे आणि ज्यांना ते सोनं, माझ्याकडे माझं सोनं आहे हे ज्यांना इच्छा आहे, त्यांनी फिजिकल गोल्ड घ्यावं. ETF मध्ये सेम होतं की तुमचा रेट बुक होतो, तुमच्याकडे फक्त एक पेपर येतो, ते सोनं त्यांच्याकडे राहतं, ते सोनं ते सर्क्युलेट करत असतील किंवा वापरत असतील. त्याच्यात पण काय म्हणतो सेफ्टी चांगली आहे. ETF हा ऑप्शन पण चांगला आहे की ऍटलीस्ट तुमचं काही ना काही प्रमाणात तरी का होईना तिथे तरी सोनं घेतलं जातं. त्यामुळे ETF ऑल्सो किंवा हे बॉन्ड्स जे आहेत ते पण खूप चांगले ऑप्शन्स आहेत आणि त्याच्यात पण इन्व्हेस्ट करायला काही हरकत नाही. पण फिजिकल गोल्डची जी मजा आहे ती काही और आहे. आपण ते 10 ग्रॅम सोनं जेव्हा आपल्याकडे बघतो तेव्हा आपल्याला जी बघून मजा येते ती त्या ETFच्या कागदाकडे बघून कदाचित येणार नाही. पण घेताना ऍज अन इन्व्हेस्टमेंट दोन्ही सेफ आहेत. ETF येस, हो, दोन्ही सेफ आहे. त्याचं पण लॉकिंग पिरियड आहे, त्याच्यात पण तुम्हाला परतावा चांगला मिळतो. इतर बॉन्ड्स मध्ये, काही गोल्ड स्कीम्स मध्ये तुम्हाला पर्सेंटेज पण दिलं जातं. GMS म्हणून एक गव्हर्नमेंटची स्कीम आहे,
गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम म्हणून तुम्हाला माहिती असेल, तुम्ही तुमच्याकडचं सोनं गव्हर्नमेंटकडे ठेवू शकता, कारण का त्यांना बाहेरून इम्पोर्ट करायला लागतं सोनं. त्या सोन्यावर त्यांना डॉलर्समध्ये पैसे भरायला लागतात आणि त्यांचं काय असतं तो काहीतरी एक त्यांचं आहे की म्हणजे त्यांना डॉलर्समध्ये द्यायला लागतात. तर ते न देण्यासाठी त्यांनी अशी स्कीम जाहीर केली की तुम्ही तुमच्याकडचं सगळ्यांकडचं सोनं जे आहे ते गव्हर्नमेंटकडे इन्व्हेस्ट करा आणि गव्हर्नमेंट त्याच्यावर तुम्हाला लॉंग टर्मला 2.25% इंटरेस्ट देते. विच इज जस्ट सुपर की तुमचं सोनंही ते सांभाळतायत आणि तुम्हाला 2.25% सोनं टॅक्स फ्री देत आहे आणि त्याची जी काय म्हणतो गेन होती, प्राइस गेन होते, काय म्हणतो लॉंग टर्म कॅपिटल गेन, तो पण टॅक्स त्याच्यावर माफ आहे. त्यामुळे गव्हर्नमेंटच्या काही काही खूपच चांगल्या स्कीम्स आहेत की त्याचं आपल्याला माहिती नसतं, आपण त्या जरा शोधल्या की आपल्याला मिळतात. जीएमएस सारखी स्कीम पण खूप छान आहे आणि इतर गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स पण खूपच छान आहेत. कुठे इन्व्हेस्ट केलं तरी हरकत नाही. बरं, आता आपलं टाइम संपायला आलाय, तर आज जी माहिती दिली आपल्याला ती खूपच छान माहिती दिली सोन्यावर. आणि खूप लोकांनी तर सोन्यात इन्व्हेस्टमेंट केलीच असेल ऑलरेडी. ज्यांनी केली नसेल त्यांनी आता सोन्यात पण थोडा विचार करावा इन्व्हेस्टमेंट करायचा स्वतःच्या इन्कमचा. आणि सिक्युअर्ड इन्व्हेस्टमेंट आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला. सोनं हे खूपच सिक्युअर्ड इन्व्हेस्टमेंट आहे. तर आता आपण आपली मीटिंग संपवायच्या ठिकाणी आलो आहोत. तर त्याच्यानंतर मी आनंदला रिक्वेस्ट करतो की आपली प्रार्थना म्हणून मीटिंग संपवावी आणि त्याच्यानंतर एक पोस्ट मीटिंग सेशन असेल. त्याच्यात आपण म्हणजे ज्या मेंबर्सना थांबायचे ते मेंबर्स थांबू शकतात आणि कशी मीटिंग झाली त्याचा एक फीडबॅक देऊ शकतात. तर मी आनंदला रिक्वेस्ट करतो की प्रार्थना म्हणून आपली मीटिंग समाप्त करावी. अच्छा वैभव, तुला गेस्ट ना जर का विचारायचं असेल तर विचारू शकतोस की त्यांना मीटिंग कशी वाटली, किंवा आज कोण आहे, दीक्षित साहेब आहेत, आणखी सुभाष दीक्षित सर, कशी वाटली मीटिंग? आवडली? नाही, मीटिंग खूप चांगली झाली आणि तुम्ही जे काही सांगितलं दॅट इज प्रॅक्टिकल. थँक्यू. ओनली थिंग ॲज यू सेड की 5 वर्ष थांबायला पाहिजे, बाकी त्याचा फायदा होणार हे नक्की. And it was a very good explained thing. Everything was explained very nicely. So I thank Mr. Anand for that. थँक्यू. And he has done a deep study even after taking from father and mother. So congratulations to him. Thank you. थँक्यू. ओके. छान आनंद, खूप छान. हो धन्यवाद. ते चार चॅट फक्त तू जरा शेअर कर ग्रुपवर. येस नक्की. हो नक्की. तो प्रेझेंटेशन परत शेअर करूया आपण ग्रुपवर. बरं, आपण आपली प्रार्थना म्हणून मीटिंग संपवूया. वेळ झाली ऑलरेडी. हा, प्रार्थना मी म्हणतो आणि तुम्ही सगळ्यांनी ऐकून घ्या. प्रथेप्रमाणे आपण म्हणतो ती प्रार्थना म्हणून आपण मीटिंग संपवूया. जे टाळणे अशक्य ते शक्ती ते सहाय्या, जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया, मज काय शक्य आहे अशक्य काय, माझे मला कळाया, दे बुद्धी देवराया, दे बुद्धी देवराया. धन्यवाद. तर मी आता डिक्लेअर करतो की आपली मीटिंग संपली आहे. आज लॉकडाऊन असल्यामुळे किती लोकांची ऑफिसेस उघडे असतील नसतील ते आपापलं ठरवा आणि ज्यांना थांबायचं असेल पोस्ट मीटिंग साठी ते थांबू शकतात. तर ऑनलाईन या जरा, पोस्ट मीटिंग सुरू करूया. कशी वाटली आजची मीटिंग? विकास सर, कशी वाटली मीटिंग? हा, मीटिंग छान झाली. बरोबर, इन्फॉर्मेटिव्ह होतं. इन्फॉर्मेटिव्ह होती सगळी. प्रकाश सर, ऐकू येते का? उदय सर, कशी वाटली मीटिंग? बहुतेक आवाजाचा इश्यू आहे सगळीकडे.
बरं, पण छान देवेंद्र, कशी वाटली मीटिंग? खूप छान. ओके. टॉपिक खूप चांगल्या प्रकारे त्यांनी सांगितलं की म्हणजे एवढी कल्पना नाही की गोल्डचा 2011 पासून आतापर्यंत एवढा रेट वाढला असेल, की काही कल्पना नव्हती. सांगितल्याबद्दल धन्यवाद. याच्यापुढे आणखीन एक अव्हेन्यू म्हणून सांगायला हरकत नाही लोकांना. थँक्यू. येस. अच्छा, रमेश जोशी सर कुठे गेले? दादा कुठे गेले? दिसत नाही आहेत, ते ऑनलाईन आहेत पण येत नाहीये. अच्छा. नेट नाहीये. हा, आले आले. ऐकायला येत आहे मला, खरं ऐकायला येत आहे, पण माझ्याकडे नेट चालत नाहीये आणि वायफाय बंद आहे. त्यामुळे मोबाईल डेटावरती मी आहे. मीटिंग फार छान झाली, क्वाईट इन्फॉर्मेटिव्ह, आणि आनंदने खूप मेहनत घेतली होती हे सगळं डेटा इन्फॉर्मेशन गोळा करण्याकरता, असं लक्षात येत आहे त्याच्या बोलण्यावरनं. सो हॅट्स ऑफ. थँक्यू. मी तुम्हालाच बघत होतो की आपलं मागच्या आठवड्यात जे बोलणं झालं, मी म्हणालो की तुम्हीच दिसत नाही, तर मी म्हणालो गेले कुठे बाबा. प्रेझेंटेशन. बरं, आता आपण मग आपापल्या कामाला लागूया. येस. ओके, छान मीटिंग झाली. थँक्यू. मीटिंग रेकॉर्ड झाली आहे ना? मीटिंग रेकॉर्ड झाली की नाही? हा, मीटिंग रेकॉर्ड झाले, रेकॉर्ड झाली आहे ना? आता पण रेकॉर्ड होते ना? हो, रेकॉर्ड होतीये. ओके. चला मग, बाय. बाय बाय. रेकॉर्डिंग हे झालं, मी पाठवून देईन तुम्हाला. आपल्या ओके. युट्यूबवरच टाकतो, सगळ्यांना ऍक्सेस मिळेल.